श्रीराम नमस्कार. आज 24 मे 2026 श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 69. अक्षर ब्रह्मयोग व राजयोग आणि राजगुह्य योग या दोन्ही योगांच्या मध्ये भगवंतांनी जो पूल बांधलेला आहे, आपण एखाद्या प्रकरणातनं दुसऱ्या प्रकरणामध्ये बदल होतो किंवा पुढे जातो, तेव्हा मधली पायरी जी असते ही खूप महत्वाची असते. एका क्षणामध्ये मनुष्याचं जीवन बदलतं. एखादा मुलगा व्रतबंध होतो, तो एका क्षणामध्ये बंधनात अडकतो. लग्न ज्याचं होणार असतं तोही बंधनात अडकतो. विवाह बंधन आणि व्रतबंध हे दोन शब्द, त्याचं बंधन हे एक शब्द त्याच्या दोघांमध्ये कॉमन आहे. तसंच मनुष्याचं जीवन हे एक बंधन आहे. भगवंतांनी इथं अर्जुनाला जेव्हा देहाची अवस्था, मनाची अवस्था, मनुष्य जीवन कसं असावं ह्याची अवस्था, ज्या अवस्थेतनं ही भगवद्गीता या कुरुक्षेत्रावर उत्पन्न झाली किंवा सांगितली गेली, त्या कुरुक्षेत्राची अवस्था, जे कौरव होते त्या सेनेची अवस्था आणि कौरव सेनेबरोबर असलेली नारायणी सेना त्यांची अवस्था आणि बरोबर समोर असलेली पांडव सेना, पांडव यांच्या मनाची अवस्था. कौरव सेना अक्षर ब्रह्म, ज्याच्यामध्ये सर्व समजवायला लागलं भगवंताला, आणि पांडव सेना हा राजयोग आहे. दोघही तुल्यबळ, एकाच गुरुकडनं शिक्षा प्राप्त केलेले. भगवंतांनी जेव्हा अर्जुनाला विचारलं की पहिलं तुला कोणाशी युद्ध करायला आवडेल, कारण नियम असे होते की एका वेळी एकाच योद्ध्याची लढायचं, आणि तो योद्धा जर रथातनं खाली उतरला किंवा त्याच्या हातात शस्त्र नसेल तर लढायचं नाही, हा नियम. पुढं महाभारतामध्ये या सगळ्या नियमांचं उल्लंघन झालं. आपण आपला विषय भगवद्गीता व मनुष्य जीवन असा एवढ्यासाठी ठेवलाय की आपल्या जीवनामध्ये घडणारा संघर्ष हा या महाभारतासारखा आहे. आपल्या संसाराचे सांसारिक नियम हे घालून दिलेले असतात, आपण त्या बंधनात असतो. बंधन वेगळं आणि बंधक वेगळं. बंधन हे आपण सोडवायचं असतं आणि बंधक हे दुसरीकडनं सोडले जातात. मग आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतायत, ह्या गोष्टी घडत असताना या धनुर्धर अर्जुनाला प्रश्न पडला की हा जो ब्रह्माने व्याप निर्माण केलेला आहे, ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे, याच्यामध्ये जर मनुष्याला स्वतःच्या मनाप्रमाणे जगता येत नसेल, स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करता येत नसेल, नियम नक्कीच आहेत, मोडलं जातात म्हणून नियम असतात, पण जिथं काही मोडाची काही शक्यताच नाही तिथं नियम नसतातच. रस्त्यात प्रत्येक ठिकाणी पाट्या लावलेल्या नसतात, घाटामध्ये काहीच ठिकाणी लावलेल्या असतात, अवघड वळण. तशी प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये हा चढ उतार आहे. पण इथं भगवंताला अर्जुन विचारतोय की हे केशव, या मनुष्य जन्माचं रहस्य काय? म्हणजे पूर्ण ज्या कुरुक्षेत्रावरती ह्या अर्जुनाच्या
हातातनं हा गांडीव धनुष्य गळून पडला होता. ही अवस्था होती मनाची हेलकावे खाणारी. मग अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतो की जीवनामध्ये मनुष्याने जर हेलकावे खाल्ले किंवा त्याला संकट आली तरच त्याला परमेश्वर प्राप्ती होते का? जो मनुष्य सक्षम आहे त्याला मनुष्य प्राप्ती, भगवंत प्राप्ती नाही का? इथं कृष्णाने अर्जुनाला थांबवलं बोलताना मध्ये आणि त्याला सांगितलं की तुझा प्रश्न चुकीचा आहे. तू गर्भगळीत झालास म्हणून तुला थांबवलेलं नाहीये. या युद्धाचा तू एक भाग आहेस आणि मी तुझा सारथी आहे. आणि ज्या अर्थी तू मला आता गुरु म्हणून स्वीकारलं आहेस त्यामुळे तुला मार्गदर्शन करणं हे माझं काम आहे. तू गर्भगळीत झालास तर सर्व सैन्य गर्भगळीत होईल. आणि इतिहास सांगतो की कुठेही आपण स्वतःचं रक्त सांडल्याशिवाय इतिहास घडत नाही. इतिहास हा रक्तरंजितच असतो. मन हे आपल्याला ओळखायचं असतं. तसंच अर्जुनाने भगवंताला सांगितलं, ठीक आहे तू म्हणतोयस, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर ते नाहीये. उत्पत्ती काय आहे, याचं रहस्य काय आहे, मनुष्य जन्म कसा झाला, हे जे ब्रह्मांड आहे हे काय आहे? ज्या राजवाड्यामध्ये, राज्यसभेमध्ये तू स्वतःचं विराट रूप दाखवलंस, हे काय आहे? हा सगळा जर भासच असेल तर सत्य काय आहे? आणि सत्य हे फक्त मृत्यू असेल तर बाकी प्रत्येक कुठल्याही गोष्टीचा महत्व ते काय? तू मनुष्याला जन्मालाच का घातलंस? म्हणून भगवंतांनी इथं मनुष्य जन्माचं रहस्य उलगडायचा प्रयत्न केलाय किंवा उलगडलेला आहे आपण असं म्हणू. भगवंत अर्जुनाला म्हणतात की ही सृष्टी ही पूर्ण अचेतन अवस्थेतली आहे. इथं अर्जुन म्हणतो पण आपला श्वास चालू आहे, आपण सर्व जिवंत आहोत. भगवंत अर्जुनाला सांगतात चेतन अवस्थेतनं अचेतन अवस्था स्वीकारणं म्हणजे चेतन अवस्था आहे. श्वास चालू आहे तोपर्यंत चेतनता आहे, पण तुम्ही ती विशिष्ट योगाने जर तो श्वास थांबवला, जरी देह सुरू असेल तरी ती अचेतन अवस्था झाली. म्हणजे मनुष्याला मी स्वतः काय आहे याची जाणीव होत नाही. देह आहे, देहामध्ये प्राणवायू वावरतो आहे, पण स्व अस्तित्वाची जाणीव न होणं ही अचेतनता असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. म्हणजे आजच्या मेडिकल भाषेत म्हटलं तर कोमा. ब्रेन बंद असतो, बाकी सगळं चालू असतं. म्हणजे जी सिस्टीम अख्ख्या देहावरती ताबा ठेवलेला असतो तीच जर बंद पडली तर देहामधले जे सर्व षडरिपू असतात, षडरिपू हे वाढलेले असतात, पण इंद्रिय ही तरी उत्तम कार्यान्वित असतात कारण त्यांची स्वयं ऊर्जा असते. पण देह अचेतन अवस्थेमध्ये पडलेला असतो. प्रकाश आहे पण प्रकाश नाही. सूर्य उगवलाय पण तो नुकताच उगवलेला असेल तर त्यांनी कपडा सुकत नाही. आणि अति तीव्रता झाडा असतील तर देहामधनं तो घाम काढल्याशिवाय राहत नाही.
म्हणून नियंत्रण हे खूप महत्वाचं आहे. मग हा ब्रह्मांडाची उत्पत्ती होताना, ब्रह्मांडाची निर्मिती होताना एका सूक्ष्म तेजस्वी कणापासून ही सृष्टी निर्माण झाली आहे. आणि ही सृष्टी निर्माण झाली ही त्या ब्रह्माची स्वतःची विचारधारेमधनं उत्पन्न झालेल्या त्या एका कणानी ब्रह्माला ही बुद्धी दिली की आपण याच्यात वेगळं काहीतरी करून पाहावं, आणि त्यांनी सृष्टीची निर्मिती केली. आणि या सूक्ष्मातनं जेव्हा सृष्टी निर्माण झाली त्याच वेळी भोग उत्पन्न झाला, त्याच्यातनच मनुष्य उत्पन्न झाला. हे पशु पक्षी प्राणी सर्व या सूक्ष्म ऊर्जेतनं निर्माण झाले. पण त्यांना जाणीव नव्हती की आपली उत्पत्ती कशासाठी. आज तू अर्जुन आहेस. आज आपण आपल्या मनाप्रमाणे आपण एक उदाहरण घेऊ. आपण म्हणतो माझं नाव काय? माझं नाव हेमंत आहे. ठेवलं कोणी? आईने. हा देह आहे, हा जन्माला कोणी घातला? आईने. मग भगवंत म्हणतात ज्याची उत्पत्ती आईच्या गर्भातनं झाली, त्या गर्भाशयातल्या असलेल्या त्या वीर्याच्या थेंबांनी इतक्या कोंदट जागी स्वतःच अस्तित्व निर्माण करायची धडपड केली, ती या जगताला माहीत सुद्धा नसते. पण ते स्वतःच अस्तित्व निर्माण करायची ताकद त्याच्यात असते. नाहीतर आपण फक्त मनुष्याने जन्माला घातलेलं आहे म्हणून तसं 2 हात पाय कसं निर्माण होईल, एका थेंबातनं कसं निर्माण होईल, एका बीतनं अख्खं झाड कसं निर्माण होईल. भगवंत म्हणतो प्रत्येक कणामध्ये एक स्वतःची शक्ती असते. गर्भाशयातल्या गर्भामधल्या असलेल्या त्या वीर्याच्या थेंबात स्वतःची शक्ती आहे निर्मिती करायची. हे निर्मिती करायचं काम ते करत असतं, पण त्याच्यासाठी स्वतःला संपवावं लागतं. बी जेव्हा बाहेर येते झाड होऊन, तेव्हा ती बीचं अस्तित्व संपलेलं असतं. त्या बीला स्वतःला गाडून घ्यायला लागतं जमिनीमध्ये. ज्याला आपण पेरणी म्हणतो, शेतकरी पेरणी करतो. पण त्याला माहित कुठं असतं की आपल्याला काय व्हायचंय. अस्तित्व आहे पण पुढं काय हे माहीतच नसतं. मग मनुष्याचं ह्या वीर्याच्या थेंबापासनं निर्माण झालेलं अस्तित्व एवढीच फक्त त्याची ओळख आहे की जिथनं निर्माण झालंय परत तिथंच जायचंय. तो जन्म घेतो, तो स्वतःचं नाव कुठलंच बाळ स्वतःचं नाव ठेवत नाही, ते दुसरे ठेवतात. त्याचा देह ज्याप्रमाणे तो थेंब, वीर्याचा थेंब स्वतःमध्ये ती ताकद निर्माण करतो, स्वतः ताकद निर्माण करतो. आणि जेव्हा नाळ कापली जाते तेव्हा त्याचं स्वतःचं अस्तित्व तो निर्माण करतो. मग जेव्हा स्वतःचं अस्तित्व निर्माण होतं तरी त्याला त्या देहाला ओळख नसते. आणि ही ओळख आपल्याला भौतिक अवस्थेतनं म्हणजे तुमचं नामकरण करून मिळते की माझं नाव हे, मी दिसायला असा आहे. पण ह्या 2 गोष्टी जर आपल्यातनं काढलं आणि सांगितलं तू स्वतःला सिद्ध कर, तर मनुष्य सिद्धच करू शकणार नाही. मग भगवंत अर्जुनाला इथं सांगतायत की जे दिसतंय ते नष्ट होणार आहे. विचारधारा ही अनेक जन्मानंतर फक्त मनुष्य देहाला प्राप्ती झालेली आहे की त्याच्यासाठी ती उत्क्रांती होत गेली. आपण म्हणतो की गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, कंपनाचा शोध लागला, हे होतच.
फक्त ते प्रगट झालं. मग मनुष्य देहाला किंवा मनुष्याला बाह्य अवस्था जेव्हा कळते की खोटी आहे, तेव्हा त्याला स्वत्वाची ओळख होते. भगवंतानी या ब्रह्मानी ही मनुष्याची निर्मिती केली. या मनुष्याचीच फक्त निर्मिती नाही केली, तर त्याच्यामध्ये अनेक निर्मिती झाल्या. आपण जी सृष्टी बघतोय, एखादी घटना, आपण एखादी गोष्ट करायला जातो, एखादा मातीचा गोळा घेतो, आपण म्हणतो आपण ह्याचं एक छानपैकी भांड बनवू, आणि ते भांड बनवायला जातो आणि त्याच्यातनं काहीतरी भलतं वेगळंच घडतं की जे पाहिलेलं नसतं, किंवा कुठंतरी आपल्याला असं वाटतं की अरे हे बनवायला गेलंय पण हा आकार तिवाई सारखा झालाय. म्हणजे जे मनातही नाहीये पण त्याचं प्रगटीकरण झालं. मग ब्रह्माने विचार केला की ही सृष्टी काय आहे, हा बिंदू काय आहे, याचा आपण निर्मिती करून पाहावी, आणि ह्याच्यामध्ये या सृष्टीची निर्मिती झाली. पण ही सृष्टीची निर्मिती करताना त्यांनी फक्त बुद्धी आणि विचारधारा आणि सुख आणि दुःख हे फक्त मनुष्याच्या झोळीत टाकलं. या ब्रह्मांडामध्ये माझा जन्म कशासाठी झाला, पार्था मनुष्याचा जन्म कशासाठी? एवढ्या ब्रह्मांडामध्ये विस्फोट होतो. आता नंतर संशोधन झालं तर झालं, 13,000 कोटी वर्षांपूर्वी एका बिंदूतनं स्फोट झाला आणि त्यातनं ब्रह्मांड निर्माण झालं. या निर्माण झालेल्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये, की त्याच्यामध्ये सूर्य, सगळ्या ग्रह, तारे, या सगळ्यांमध्ये समुद्र, प्रत्येक गोष्ट, याच्यामध्ये ही पृथ्वी निर्माण झाली, आणि पृथ्वीच्या एका कोपऱ्यामध्ये मी निर्माण झालो. पण हा मी कशासाठी निर्माण झालो, तर मी मलाच ओळखण्यासाठी निर्माण झालेला आहे, हे मनुष्याला शेवटपर्यंत कळत नाही. ह्या सृष्टीमध्ये आपण बाह्य जग बघत असतो, पण ब्रह्माने याची उत्पत्ती केली तेव्हा त्याला असं वाटलं की ही सृष्टी बाहेर आहे का आतमध्ये आहे. आपण जे जगत असतो, आपल्याला जे डोळ्याने सगळं दिसत असतं, एखाद्या गोष्टी, एखाद्या छान फुलाचा वास येतो, आपल्या मनाला आनंद होतो, पण कोणी म्हणलं दाखव तर दाखवता येत नाही, पण अंतर्मनात तो प्रगट असतो. तसंच दुःख आहे. मग ह्याची निर्मिती भगवंतानी, या ब्रह्मानी केली, कारण प्रत्येक गोष्टीचं विघटन होणं गरजेचं होतं ही सृष्टी निर्माण करताना. आणि मग ह्या सृष्टी निर्माण करता करता देव आणि दानव हे सुरुवातीपासून होतेच, आणि ही सृष्टी निर्माण करताना अमृत तयार झालं, आणि अमृत तयार झाल्यानंतर सर्व देवतांनी ब्रह्माला विचारलं, तू मनुष्य नामक जो प्रकार तयार केलेला आहेस, हे अमृत जर त्याच्या हाती लागलं तर त्याचं जीवन कधीच संपणार नाही, आणि सृष्टीचा नियम आहे बदल. मग देवतांमध्ये चर्चा झाली की हे अमृत लपवून कुठे ठेवायचं, कारण सर्वसामान्य मनुष्याच्या हाती जर हे अमृत लागलं तर भगवंत परमेश्वर, देव आणि मनुष्य याच्यामध्ये काही भेद उरणारच नाही. मग खूप विचारमय झाला, खूप विचार झाले की कुठं लपवून ठेवायचं की जिथे या मनुष्याला सापडणार नाही. पण जस जसा विचार होत गेला तस तसं हा ब्रह्मा त्या मनुष्याची बुद्धी अजून सुबुद्धीमध्ये नेत राहिला, अजून तीक्ष्ण करत राहिला, आणि अजून सूक्ष्म करत राहिला. कुठेही जाऊन तो शोधून काढेल. शेवटी एका ऋषींनी सांगितले, आपण असं करू, हे अमृत मनुष्याच्या स्वतःच्या मनामध्येच लपवून ठेवू, कारण मनुष्य सगळं बाहेर बघतो, अंतर्मनामध्ये कधी डोकावून बघत नाही.
आपल्याला जे पाहिजे ते सगळं बाहेर शोधायला. परमेश्वर भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना मला सगळ्यांनी बाहेर शोधलं म्हणून मी त्यांना प्राप्त झालो नाही, तू एकट्याने मला आत शोधलंस म्हणून मी तुला प्राप्त आहे. दुर्योधन सुद्धा भगवंताबरोबर होता, सगळेजण भगवंताबरोबर होते, पण ते बाह्य अवस्थेत होते. पण अर्जुन यांनी भगवंताला आपल्या हृदयात स्थान दिलं होतं म्हणून ते आतमध्ये होते. मग ज्या ऋषींनी सांगितलं की मनुष्याचा हा गुण आहे, कारण जशी निर्मिती झाली तसं गुण पहिला कळतो. एखादं आपण औषध घेतो तेव्हा त्याचा गुण बघतो की याचा गुण काय आहे. तशी याची निर्मिती झाल्यावर ऋषींनी बघितलं की मनुष्याचा गुणधर्मच आहे की बाह्य शोधत राहणारा, अंतर्मनमध्ये शोधत राहणार नाही. आपण भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की पुढील काळी लोक मला मंदिरात शोधत राहतील, पण अंतर्मनातला मी जर ओळखला तरच माझी प्राप्ती आहे. बाकीची ही फक्त आपण जसं म्हणतो की आत्ताची स्टेशन्स आहेत, पण हेडक्वार्टर कुठे तर आपल्यामध्येच आहे. आणि जेव्हा माझी प्राप्ती होईल, मनुष्य आतमध्ये स्वतःच्या डोकावून बघेल तेव्हा त्याला कळेल की काहीच नाहीये. ज्याच्यासाठी मी अट्टहास करतोय ते काही नाहीये. पण तसं नाही. त्या मुनींनी सांगितलं ह्याला आत ठेवलं तर आत का ठेवायचं, तर आतमध्ये तुला या देहामध्ये हे सगळं जग निर्माण करायचं आहे. या जगामध्ये जे सर्व निर्मित आहे हेच मनुष्याच्या अंतर्मनामध्ये निर्मित आहे, त्याला विचार म्हणतात. एखाद्या गोष्टीचा आपण विचार करतो, बाह्य अवस्थेत असतो, पण आहे कुठं, आतमध्ये. मग माझी प्राप्ती ही आत्मच होते. आणि अर्जुना मग मनुष्याचा देह असाच तयार झालेला आहे. या ब्रह्मांडातलाच एक मेद, या ब्रह्मांडातलंच एक मास या मनुष्याच्या देहामध्ये आहे. हेच एका प्राण्यामध्ये आहे. ह्याच ब्रह्मांडात निर्माण होणारी खनिज ही मनुष्याच्या आत आहेत. या ब्रह्मांडात निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट मनुष्याच्या देहामध्ये स्थित आहे. ज्याला आपण मेडिकली म्हणतो की आपण इलेक्ट्रोलाइट्स आहेत. आणि अध्यात्मात आणि शास्त्रीय दृष्ट्या पंचमहाभूत म्हणजे काय, तर हा प्रकार आपल्या देहात, याला पंचमहाभूत म्हणतात. हे इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत ही सर्व पंचमहाभूत आहेत. ह्याच्यातलं एक भूत जरी कमी, सोडियम लेवल कमी झाली, मॅग्नेशियम लेवल कमी झाली, पोटॅशियम लेवल कमी झाली, तरी मनुष्याचा देह हा कमजोर अवस्थेमध्ये जातो. म्हणजे पंचमहाभूत. मग ऋषींनी सांगितलं मनुष्य देह, आपण जे ज्याला पंचमहाभूत म्हणतो, हा देह पंचमहाभूतांचा झालेला आहे. म्हणजे कशाचा झालेला आहे, ते ही सर्व भूत, ह्या आपल्या देहामध्ये असलेलं मांस, मेद, हे त्या पंचमहाभूतामधले घटक आहेत. पण मनुष्याला त्याची जाणीव नसते. आपलाच पाय असतो. आपण कधी म्हणतो का की काय रे, काय करतोयस? काही नाही, बसलोय. पायाकडे कधी आपलं जातं? किती जणांचं आपल्यापैकी पायाकडे लक्ष जातं की नाही रे, किती आज दिवसभर तू मला खूप चालवलंयस, मी जरा तुला चेपून देतो. आहे पण अस्तित्वाची जाणीव नाही. पण तो म्हणतो आहे, तू माझ्यामुळं सगळीकडे तुला मी फिरवून आणलंय, थोडी तरी माझी ओळख ठेव. पण त्याची मनुष्याला त्याची जाणीव दुःखाने होते. आणि भगवंत तेच सांगतायत, मनुष्य जेव्हा बाह्य अवस्थेत बघतो, बाह्य जगतामध्ये बघतो, त्याला स्वत्वाची जाणीव होत नाही. पण जेव्हा त्याला दुःख होतं या बाह्यतातनं, काटा बोचला, पायात बोचला, मग आपलं पायाकडे लक्ष जातं, माझा पाय. मग त्याचं आपण रक्त आलं तर त्याचं ते पाय काढतो, मग त्याला लगेच मलम लावतो.
मग ते 3-4 दिवस त्या पायाची निगा राखतो आपण. का? तर दुःखाचं रूपांतर सुखात होण्यासाठी. पण अगोदरच जर भगवंत सांगतायत की आपण आपल्या अंतर्मनामध्ये पाहिलं, अंतर्मनामध्ये डोकावून बघितलं, तर सुख दुःख हे काही नाहीच आहे, त्याची निर्मितीच नाहीये. सुख आहे तेच दुःख आहे आणि दुःख आहे तेच सुख आहे. भगवंतानी एकाच डोळ्यामध्ये सुख आणि दुःख दोन्हीच्या अश्रूची निर्मिती एकाच ठिकाणी ठेवलेली आहे. हे सुखाचे अश्रू आणि दुःखाचे अश्रू हे चेहऱ्यावरनं कळतं, भावनेतनं कळतं, त्याला कृती लागत नाही. म्हणून अर्जुना, मनुष्याने अंतर्मनात डोकावून बघणं खूप गरजेचं आहे. त्याला वाटतं मी करतो, माझं अस्तित्वच संपणार नाही. जे तुझं पण होतंय अर्जुना. तुला असं वाटतं की तुझी ओळख, तू अर्जुन आहेस, तुझं स्वत्व काय आहे? अर्जुन तुला नाव दिलं गेलेलं आहे, देह तुला दिला गेलेला आहे. देहावरती संस्कार हे दुसऱ्यांनी केलेले आहेत. या देहावरती जे शिकवलं गेलेलं आहे ते दुसऱ्यांनी शिकवलेलं आहे. तुझं काय आहे? ही शस्त्र तुझ्याजवळ तू वापरतोय त्याची निर्मिती दुसऱ्यांनी केलेली आहे. ज्या अस्त्र तुझ्याकडे आहेत त्याची प्राप्ती तू केलेली आहेस, पण ती चालवणारी शक्ती वेगळी आहेस. तुझं अस्तित्व काय? काही नाही. तू आधीही या जगतामध्ये होतास, या ब्रह्मांडाचा भाग होतास, आणि तुझा देह जेव्हा बदलला जाईल, भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं की आत्मा हा फक्त शरीर बदलतो. मग हा बदल मनुष्याने स्वीकारला पाहिजे. आजही अर्जुन होता, उद्याही अर्जुन असेल, फक्त देह बदललेला असेल. अंतरात्मा हा कधीच मरत नाही. तो माझ्याबरोबर आहे, तो निरंतर आहे. जन्म घेतानाच आणि मृत्यू येताना, जन्म घेताना मनुष्याला कळत नाही, पण मृत्यू जेव्हा समोर येतो तेव्हा त्याच्या अपेक्षा सुरू होतात. आपण थोडं अजून जगावं, आणि तो धडपड करायला लागतो. पण अर्जुना, जो समजून घेतो की क्षण हाच मृत्यू आहे आणि मोह हाच मृत्यू आहे, हे षडरिपू हेच मृत्यू आहेत, हे जो मनुष्य स्वीकारतो तो उत्तम जीवन जगतो आणि त्याच्या मनामध्ये कुठल्या शंका राहत नाहीत. एखादा राज्याचा राजा जर अधू असेल तर राजा म्हणून त्याला बघितलं जातं, पण एक मनुष्य म्हणून जर बघायचा प्रयत्न केला तर तो अपंगच. आणि ह्या जगतामध्ये याच्यामुळे कृत्रिम अवस्था निर्माण झालेली आहे. अक्षर ब्रह्म योगामध्ये सद्यस्थितीचं वर्णनच भगवंतांनी केलेलं आहे. आपण बघा, एखाद्या ऑफिसमध्ये जातो, त्या ऑफिसचा जो बॉस असतो अतिशय खडूस असतो, कोणाशी पटत नाही, काही नाही, काही नाही. आणि काही कारणाने त्या बॉसचा मुलगा वडिलांना भेटायला, लहान मुलगा असतो, तो येतो ऑफिसमध्ये. आपल्याला माहिती असतं हा किती नालायक आहे, रोज आपण त्याला आल्या शिवाय देत असतो, पण तो बॉस असतो, काही बोलू शकत नाही. आणि त्याचा मुलगा येतो. आता बॉसचा मुलगा ऑफिसमध्ये आला, पण आपण तर म्हणतो वा किती अगदी वडिलांसारखा हुशार आहेस, किती छान आहेस. मग तो काही इकडं हात लाव, तिकडं हात लाव, टेबलावरचं इकडं उचक पाचक कर. ज्या बॉसला इतर कामगारांनी काही अव्यवस्थित ठेवलेलं आवडत नसतं, पण स्वतःचा मुलगा आल्यानंतर की तो बघतो की समोरच्या एका कारकुनाच्या टेबलावरती आपला मुलगा बसलाय, त्याच्या खुर्चीत बसलाय आणि फाईल उचलतोय, इकडे घंटेशी खेळतोय,
आणि तो मुलगा, तो कारकून आत येतो आणि तो बॉस विचारतो, काय हो, तुम्हाला त्रास देतोय का? या माणसाची हिंमत होत नाही. तो म्हणतो, नाही, किती हुशार आहे. त्याला विचारलं, परत अगदी म्हणजे तुमच्यावरती गेलेला आहे. कृत्रिमता. भगवंत अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सांगतायत, पार्था, ही कृत्रिमता जी आहे ही मनुष्याला फसवण्याच्या काम करत असते आणि मनुष्य ह्याच्यामुळे देहाच्या पासनं लांब जातो. नामस्मरणात बघा, असंच असतं. नुसतंच 10 जण आपण आरतीला जातो, एखाद्या मंदिरामध्ये आरतीला जातो आणि तिथं जी आपल्याला काय रोजच्या जीवनामध्ये गणपतीची, देवीची आरती ही आपल्याला माहिती असते आणि त्या मंदिरात गेलं की त्यांची वेगळीच एक आरती केलेली असते. 2-3 आरती अशा वेगळ्या असतात. तिथं मनुष्याला एक तर पहिला कंटाळा येतो, कारण अर्धा पाऊण 1 तासभर ते सगळं रटाळ चालू असतं. पण मनुष्य कृत्रिमतेचा एवढा भाव आणतो की नुसते टाळ्या वाजून ओठ हलवत असतो. म्हणजे जे पाठांतरच नाही, पण मी पण म्हणतोय हे दाखवायचा प्रयत्न करत असतो. भगवंत अर्जुनाला तेच सांगतायत, अर्जुना, जे आत नाही ते मनुष्य दाखवायचा प्रयत्न करतो, म्हणून समोरची अवस्था येते. दुर्योधनाकडे बोट दाखवतो, जे नाहीच आहे, हा कृत्रिम जगतोय, ह्याला कळत नाहीये. जसा तुला मी प्राप्त आहे तसा त्यालाही प्राप्त आहे, पण तो बाह्य बघतोय, तू आत बघतोयस. तो बाह्य अवस्था बघतोय, तू अंतर्मनातली अवस्था बघतोयस, म्हणून तू लटपटतोयस. म्हणून आज मनुष्य, आपण जे म्हणतो की डिप्रेशन मध्ये जातात, विचारांमध्ये जातात. का जातात? तर अंतर्मनामधनं कोलमडतात, बाह्य अवस्थेतनं कोलमडत नाही. बाह्य अवस्थेतनं दाखवतात मी किती सक्षम आहे, पण नाही. आज होणारे 80% आजार हे मानसिकरित्या उद्रेक करत असतात. शरीरात निर्माण होणारी साखर, ब्लड प्रेशर, या सर्व गोष्टी ह्या मानसिकतेवर अवलंबून आहेत. ते भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला तेव्हा सांगितलंय. का? तर मनुष्य स्वतःला ओळखत नाही आणि स्वतःची ओळख असून ती तो स्वीकारत नाही. आणि मग जो मनुष्य स्वतःची ओळख स्वीकारत नाही, तो जीवनामध्ये पुढे काहीही करू शकत नाही. त्याचा मृत्यू तर होतोच, पण तो वाईट अवस्थेत होतो. म्हणून अगोदर आपण आपली अवस्था स्वीकारली पाहिजे. सिकंदराचं उदाहरण आपण माग कित्येक भागात ऐकलंय. शेवटी जिंकायला काही राहिलं नाही आणि त्याला तेव्हा लक्षात आलं की आता काहीच नाहीये जिंकायला. वाईट अवस्था झाली मनाची. तसंच सम्राट अशोकाचं झालं. रक्तपात बघितला तेव्हा कळलं अंतर्मन काय, पण त्याच्यासाठी रक्तपात बघायला लागला. त्या इतिहासातल्या सर्व गोष्टी आपल्या भगवद्गीतेशी निगडीत आहेत. गौतम बुद्धांची गोष्ट आहे. राजपुत्र होता. जीवनाचं ध्येय हे जे आपण बघत असतो, जसं भगवद्गीता सांगते, त्याच्यामध्ये ते त्यांनी पण काही एक वेगळी शिकवण दिली आहे की ह्या अक्षरब्रह्माशी, योगाशी निगडीत आहे. की बसले असताना त्यांना कळलं की व्यक्ती मूर्त आहे, एक पीडित आहे, एक उघडा नागडा बसलेला आहे आणि एक सदन आहे. आणि त्यांना कळेना काय भगवंतांनी याची निर्मिती केली, काय आयुष्य हे आहे. दुःख झालं त्यांना, काय भोग आहे त्यांचे, आणि मी राजा असून ते भोग कमी करू शकत नाहीये. हा मृत्यूशय्येवरती पडलेला मनुष्य, ह्याला माझ्यामध्ये माझ्याकडे सर्व असू नये, संपत्ती आहे, सर्व आहे, पण ह्याला मी उठवू शकत नाहीये. दुःख झालं. एकाने मृत्यू गाठलाय पण त्याचे घरचे आले नाहीत. तो म्हटलं काय हे विषन्नता. आणि एकाकडे सगळं आहे पण उघडा आहे, काहीच नाहीये, खायलाच नाहीये.
मग ही भगवंतांनी केलेली निर्मिती अशी विषण्ण कशी काय केलेली याचा त्यांना त्रागा झाला आणि त्यांनी राज्य सोडलं होतं. आणि मग जेव्हा आपण त्या गोष्टी कधी त्या बोध वृक्षाखाली म्हणतात की ते गेले आणि त्यांना बोध झाला, चुकलं माझं. बोध कधी झाला? जेव्हा अंतर्मनामध्ये डोकावून पाहिलं. त्यामुळे दुःख कशाचं झालं? तर हा इथं खितपत पडला होता तसं दुःख झालं. कसं होईल? ही सृष्टीची निर्मिती आहे. कुठलीच गोष्ट कायम ताजीतवानी राहू शकत नाही. मी ह्या ब्रह्मांडाची असलेली निर्मितीच्या विरुद्ध जातोय, हे मला स्वीकारणं गरजेचं आहे. या मनुष्य उघडा आहे, हा याच्या भोगानी याच्या कर्मानी उघडा आहे, हे मला स्वीकारणं गरजेचं आहे. आपण आपल्या परीने सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधत असतो, पण भगवंत सांगतात की या ब्रह्मांड हे तुमचं ताबा घेतलेला असतो. हा पूर्ण ब्रह्मांडामध्ये ताबा आहे. एक मुलगा वडिलांना विचारतो की बाबा जीवन म्हणजे काय आहे? ते वडील त्या मुलाला समुद्रकाठी घेऊन जातात आणि ते म्हणतात काय समोर दिसतंय? तो म्हणतो लाट येताना दिसतीये. आणि ती लाट येते आणि लाट येते बरोबर ती समुद्र किनारी विरून जाते. म्हणतो हेच जीवन आहे. ज्याच्यातनं निर्मिती झाली ते संपलंय का? समुद्राचं पाणी संपलेलं आहे? नाही. त्यातनंच निर्मिती झाली आणि त्याच्यातच संपायचं आहे, त्याच्यातच संपलेलं आहे, हे जीवन आहे. मग आपण जिथनं उत्पन्न झालो, आपला जीव जिथं उत्पन्न झाला तिथंच आपल्याला तो मोकळा करायचा आहे. हे प्रत्येक मनुष्याने जर स्वीकारलं तर हे अर्जुना जीवन सहजतेने पूर्णत्वाला जातं. ही नक्षत्र, हे तारे, हे सुद्धा कधी ना कधीतरी नष्ट होणार आहेत. मनुष्याच्या देहामधले आपण पत्रिका बघत असतो, पत्रिकातले ग्रह कुठनं आले? आपण कधी विचार केला की एखादा इम्पॅक्ट करतो, आपण म्हणतो शनीचा इफेक्ट किती लांब आहे, कुठनं येतो, तिथनं त्याचा प्रकाश येणार, मग आपल्या पत्रिकेत पडणार आणि मग त्याप्रमाणे तो येणार, काम करणार नाही. हे ब्रह्मांडातल्या प्रत्येक कणामध्ये हे सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत. त्या मनुष्य उचलतो म्हणून त्या प्रगट होतात. तुम्ही पत्रिकेमध्ये बघता म्हणून तुम्हाला दोष कळतो. तो जर बघितलाच नाही तर दोष कळणारच नाही. म्हणून त्याच्यासाठी अंतरात्म्यातल्या परमात्म्याशी एकरूपता पाहिजे. फक्त तिथं जोडलं गेलं पाहिजे. अंतरात्म्याचं दर्शन झालं तरच सगळं दर्शन आहे. बुद्धीच ही बरोबर आपलं काम करत असते, पण मनुष्याला ते कळत नाही. आणि जो विद्वान बुद्धिवान असतो त्यालाच कळतं आणि तो निधड्या छातीने पुढे जातो. थोडं भगवद्गीतेमध्ये एक रामायणातलं उदाहरण सांगतो, कदाचित सांगितलं असेल, परत सांगतो. हा विभीषण रामाला येऊन मिळतो आणि त्याला म्हणतो की ठीक आहे, तुला सगळी इन्फॉर्मेशन मी देतो. आणि राम म्हणतो ठीक आहे, तुला मी अभय देतो, राज्य तुझं. ही सर्व गोष्टी मंदोदरीला कळते, मंदोदरी बघते आणि तिला बघितल्यानंतर ती सुद्धा रामाची भक्तच असते. आपल्या शयन कक्षात येते, सगळी दिवसाची कामं वगैरे सगळं आटपून युद्धाच्या वेळची ती रावण रात्री शयन कक्षात येतो. नवरा बायकोचं संभाषण आणि मंदोदरीचा चेहरा बघून त्याला कळतं काहीतरी घडलंय. ती त्याला विचारते काय झालं. मंदोदरी सांगते की आज भाऊजी त्या श्रीरामांना जाऊन मिळाले. तर म्हटल्याबरोबर रावणाचा संताप होतो.
क्रोधित होतो, नालायके म्हणतो तो. मंदोदरी म्हणते तुम्ही चुकतायत, भाऊजी बरोबर आहेत. त्यांना कुळाची काळजी आहे, म्हणून ते रामाच्या ठिकाणी गेलेत, रामाच्या पायी गेलेत. तुम्हाला जर कुळाची काळजी असती तर तुम्ही पण गेला असतात. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की पतिव्रतेमध्ये मंदोदरीचं नाव येतं. ज्या पतिव्रता स्त्रिया आहेत त्याच्यामध्ये मंदोदरी नाही. तर एवढा उद्योगी रावण, सगळे उद्योगधंदे करणारा आणि त्याच्याशी एवढी प्रामाणिक राहणारी मंदोदरी, ती पतिव्रताच. नवऱ्याने एका स्त्रीचं अपहरण करावं, बाकीचे प्रजेवरती काही काही वेळी अत्याचार करावे, तरी काही न बोलता ते सहन करणं म्हणजे पतिव्रताच. आणि रावणाला म्हणते ती की तुम्ही चुकीचंच वागलात, आज संधी होती पण ती तुम्ही गमावलीत. रावण तिला थांबत म्हणतो, जगाने रावणाला नाव ठेवली, काहीच हरकत नाही, त्यांनी ओळखलं नाही. आणि पुढचं सांगण्याच्या आधी सांगतो, रावण हा ब्रह्मदेवाचा पंटू होता. आपण काय असतं, उत्पत्ती कुठनं झाली हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे कुठनं आहे, तर देशचे घोडे लावतात ना, त्याच्यावरती ते बघतात, त्याच्या त्या पुस्तकामध्ये की याचे आजी आजोबा कोण होते, ते ब्रीड काय होतं, त्यांनी कुठल्या रेस जिंकल्या होत्या, त्याच्यावरनं त्याचं खानदान कळतं, त्याचा धातू कळतो. आणि इथं रावण होता ब्रह्मदेवाचा पंटू. म्हणजे ताकद काय असेल, अथर्ववेद ओळखला ज्यांनी जातो तो रावण. अशा रावण जो या भूमिकेत होता. माऊलींनी सांगितलं, ज्याच्या द्वारामध्ये, ज्याच्या दारामध्ये साक्षात भगवंत जातो तो किती पुण्यवान असेल. राम आला होता मारायला, पण राम भगवंत होता. म्हणजे रावणाची कुठंतरी पुण्याई होती की साक्षात भगवंत आपल्या इथपर्यंत दरवाजापर्यंत आला. आणि तो मंदोदरीला म्हणतो की काय आहे तुझं, ह्यांनी सगळा घोटाळा केला, तुम्ही स्वार्थी आहात म्हणले. ही शपथ घेतात का, सगळ्या कुळाचा नाश झाल्यानंतर मी लढायला जाईन, म्हणजे किती स्वार्थीपणा तुमचा. रावण कितीही क्रूर असला तरी तो रावण होता. 1000 सुवर्ण कमल आपल्या गुरुच्या पिंडीवरती वाहणारा, आणि एक कमल त्यातलं कमी पडल्यावर आपल्या मस्तकाचं त्या कमलच्या जागी त्या शिवाच्या पिंडीवरती वाहणारा, इतका तो शिवभक्त असा रावण होता. साधी साधी व्यक्ती नव्हती. आणि तो मंदोदरीला हात धरून खाली बसवतो. विभीषण त्या रामापाशी गेला ह्याचं मला वाईट वाटलं नाही, पण ज्या कुळाचा नाश झाल्यावर मी युद्धाला जाईन हे तुझा जो आरोप आहे हा किती चुकीचा आहे. रामाचे गुरु कोण म्हणले, मंदोदरी म्हणते शिव. आणि या शंकराचे गुरु कोण, तर राम. मग माझ्या गुरुचे जे गुरु आहेत त्याचा अपमान मी कसा करेल, तीच एकमेव शक्ती आहे की जी माझा कुळाचा उद्धार करेल. मी माझं अख्खं कुळ त्या रामाच्या चरणी वाहतोय, हे मरण नाहीये. राक्षस म्हणून वृत्तीने जन्माला आणि ह्या जगतामध्ये राहायचं नाहीये. हे पूर्ण कुळच्या कुळ, राक्षस कुळ त्या भगवंताच्या चरणी मला अर्पण करायचं आहे. आणि सगळे गेल्यानंतर बाकी कोण राहिलं नाही ना, मग मी शेवटचं अर्पण होणार. हा रावणाचा दृष्टिकोन होता. पण म्हणला यांनी घोटाळा केला, असा रावण होता.
आणि मंदोदरीला मग डोळ्यात पाणी येतं की खरंच माझं विचारधारा चुकली. आणि इथं भगवंत अर्जुनाला तेच सांगतायत की जसं दिसतंय तसं जग नसतं, म्हणून अर्जुना ही सगळी फसगत आहे बघ, म्हणून माझी प्राप्ती हवी. सध्याच्या काळात त्याला नामस्मरण म्हणतात. नाम असेल तर भगवंत आहे, अन्यथा तुमची ओळख काय? प्रत्येकाने एकदा विचार करा, माझी ओळख काय आहे? मी हे मन, जन्म आई वडिलांना दिलेला, काम करतो, हे सगळं तात्पुरतं आहे. मग माझ्या बरोबर काय जाणार आहे? तर फक्त नाम. आणि नाम आहे तर भगवंत आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात कृष्ण रूप होणं, माऊली म्हणतात कृष्ण रूप होणं आणि कृष्णमय होणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कृष्ण रूप होणं आणि कृष्णमय होणं, तसं म्हणतो ना विष्णुरूप होणं आणि विष्णुमय होणं. साधी दूध साखर घ्या, आपण दुधात साखर घालतो, साखरेत दूध घालतो का? कृती म्हणलं तसं तर एकच आहे, पण साखरेत दूध घालत नाही. जे गतिशील आहे ते दूध आहे, तो परमात्मा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सामील करायचं आहे. आणि मग कोणाला ओळख कामा नये, कोणी ओळखू शकत नाही, म्हणून नामस्मरण आहे. म्हणून माऊलींनी इथं ज्ञानेश्वरीमध्ये जसं भगवद्गीता त्यांनी स्पष्टीकरण केलं, तेव्हा नामाचा अर्थ, नामाचा आधार घेऊन हा अक्षर ब्रह्मयोग माऊलींनी सांगितलाय. इथं अर्जुनाला भगवंत सांगतात फक्त आतमध्ये माझं ह्या चैतन्यमय गोष्टीच वास्तव आहे, बाकी सगळं काही नाहीये, सगळं खोटं आहे. तू सुद्धा खोटा आहेस, मी सुद्धा खोटा आहे. क्षणिक अस्तित्व. या फुलांना कळत पण नाही आपण का उमललोय, पण ती उमलतात. त्यांचा सुगंध त्यांना कळत नाही, या पक्ष्यांना कळत नाही, प्राण्यांना कळत नाही. पण बुद्धी आणि विचारधारा ही फक्त माणसाला आहे. पशुपक्ष्यांना भगवंताची प्राप्ती नाही, पण मनुष्याला भगवंताची प्राप्ती आहे. हा एक प्लस पॉइंट अधिक ह्या ब्रह्माने मनुष्याला दिलेला आहे, तो प्राण्यांना दिलेला नाहीये. कुठला प्राणी ध्यान करताना दिसणार नाही, कुठलाही प्राणी पक्षी जप करताना दिसणार नाही, पण जे अस्तित्व आहे ते सुंदर आहे. कारण फक्त आणि फक्त स्वतःमध्ये रमून जगणं एवढंच त्याला माहिती आहे. एखादा वाघ शिकार करताना आपण बघतो तर आपल्याला हळहळ वाटते, पण त्याचं ते अन्न आहे, खाणं आहे. मग आपण बाह्य अवस्थेत बघितलं पाहिजे. पण इथे भगवंतांनी जेव्हा सांगितलं अक्षर ब्रह्मयोग, त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या लक्षात आलं की नाही, हा काहीतरी माणसांना कळाला, काहीतरी अवघड जाऊ शकतो. निवृत्तीनाथांनी सांगितलं. माऊली बघ गंमत, बघ काय कशी गंमत आहे. जगात काय, आई, माता आणि माऊली. आपल्या आई कोण म्हणतो आपण? ती आई, ती माता. आई वेगळी, जन्म देते, आणि माता घडवते. जिजामाता, जिजाई म्हणतात का? जिजामाता म्हणतात. राजमाता, कर्तव्य आलं, कर्तबगारी आली, तिथं माता येते. आणि जिथं ज्ञान आलं तिथं माऊली. आई स्त्रीलिंगीच आहे, माता ही स्त्रीलिंगी आहे. पण ह्या जगतामध्ये एकमेव ज्ञानेश्वर असे आहेत जे पुल्लिंगी असून तिचा उच्चार स्त्रीलिंगी केला जातो, ती म्हणजे माऊली. ती माऊली. का?
तर परमात्म्याचा अंश. माऊलींनी सांगितलं नाही, ह्या जनतेला कळणार नाही, सोपं सांगायला पाहिजे. दृष्टांत दिला गेला, आधार दिला गेला. या देहामधला भगवंत बसलेला आहे. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं मीच आतमध्ये आहे. माऊलींनी सोपं करून सांगितलं आणि मार्ग सांगितला नामाचा. नामस्मरण करा. तुकाराम महाराजांनी आदर्श मांडला, पुढं नेला, पांडुरंग पांडुरंग म्हणून. आणि माऊलींनी सांगितलं. गोष्ट अशी होती, ही गोष्ट एक गंमत सांगायची म्हणजे, मी ज्यांच्याकडे जायचो, योगिनीताई ताडे, त्यांच्याकडे एकदा गेलो. ते मला गेले की म्हणायचे जरा काहीतरी सांगा. मी त्यांना विचारायचो काय सांगू आजी, सांगा. ज्ञानाचं ते विद्यापीठ की ज्याचं खरं सांगायचं ना, काही गोष्टींचं वर्णनच होत नाही, तसं त्यांचं ज्ञान होतं. आणि अशा ज्ञानासमोर हे ज्ञानपीठ आपल्याला जेव्हा विचारतं की जरा काहीतरी सांगा, पण आपण ह्याच्यामधनं जायचं असतं का, तर आपण कुठं कमी आहोत ना, ती उणीव ते भरून काढत असतात. त्यांना माहीत नसतं असं नसतं. मला म्हटलं सांगा ना जरा एखादं छान सांगा. मी गेलो तेव्हा काहीतरी ओया म्हणत होत्या त्या. म्हटलं ठीक आहे, तुम्ही सांगा काय दृष्टांत सांगा म्हटलं एखादा. मग हा अक्षर ब्रह्मा जो ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितला, नामाचा दृष्टांत. नामात ताकद काय. शेवटी दृष्टांत म्हटलं की गोष्ट आली. आणि एक दिवस असं होतं की नामदेव महाराज पांडुरंगाकडे जातात आणि पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा रोज येतोय, रोज तुझ्या दारी मी कीर्तन करत असतो. 4 दिवसांनी दिवाळीचा सण येतोय, माझ्या घरी तू यायचंस. पांडुरंग म्हणतो काय ही काहीतरी अशी काय, हेच काय चुकीचं होईल म्हणले. मी इथनं जर हल्लो तर येणाऱ्यांचं काय. ते म्हटले ते काय मला माहित नाही, मी एवढ्या वर्ष तुमच्या इथं मी येऊन सेवा करतोय. आज माझा हट्ट समजा. दरवेळी विचारतात ना, नामा तुला काय पाहिजे, नामा काय पाहिजे. आज माझा हट्ट, 4 दिवसांनी दिवाळी येते, लक्ष्मीपूजनाला तुम्ही आमच्या घरी या जोडीनी. देवाला नाही म्हणवत नाही. देव म्हणतो ठीक आहे चला येतो, पण पटकन आवर, कारण त्या दिवशी खूप दर्शनाला येतात. मला पटकन तिथं येऊन यायला पाहिजे. झालं. नामदेव महाराज आनंदी होतात, घरी येतात, तयारी सुरू होते. इकडं पांडुरंग आईसाहेबांना म्हणजे रुक्मिणीला सांगतो, दिवाळीच्या दिवशी आपल्याला नामदेव महाराजांच्या घरी जायचंय, त्यांनी बोलवलंय, तिथं ओवाळणार आहेत म्हणे. रुक्मिणीलाही बरं वाटतं, चला कधीतरी बाहेर पाडायला मिळतंय नवऱ्याबरोबर, म्हणून ते म्हणते ठीक आहे चला आपण अगदी आनंदाने जाऊ. सगळे दागिने घालते. खूप दृष्टांत खूप सुंदर आहे. एक विष्णू आणि एक देवी, इतकं सुंदर वर्णन माऊलींनी केलेलं आहे. इतके अलंकाराने युक्त अशी ही देवी रुक्मिणी माता सजते. आपण एखादं म्हणतो ना, एखादी स्त्री छानपैकी दागिने घालते, हे करते, वा 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 काय सुंदर, अगदी देवी स्वरूप. पण देवीला उपमा कोणाची देणार. इतकी सुंदर, जे काही दागिने वगैरे असतात ते सगळे काढते, कारण घालायची कधी बाहेर जायची वेळच आलेली नसते. ते आता म्हणते त्याला संधी आली आहे, सगळं आज हे करा. दोघही जण नामदेव महाराजांच्या इथं जातात. नामदेव महाराजांना आनंद होतो, पांडुरंग आणि साक्षात देवी आपल्या घरी आले. मग त्या आपण जसं बघतो की बायकांची बोलणी असतात, तसे रुक्मिणी नामदेव महाराजांच्या पत्नीशी बोलत असतात. आणि इथं पांडुरंगाला गंमत करायची हौस येते. बर,
दृष्टांत कसा दिलेला आहे माऊलींनी. मला ओव्या नाही पाठ, पण दृष्टांत सांगतो की एखादा अधिकारी व्यक्ती जातो तेव्हा त्याच्या बरोबर 4-5 जण जास्त जातात. आपण आत्ताच्या याच्यात मंत्री धरू, एखादा मुख्य, आता देवेंद्र फडणवीस आले, ते एकटे जात नाहीत. कॅबिनेट मधले 2-4, मग नगरसेवक, मग त्याचे असे असा लवाजामा जातो. तसं पांडुरंग ज्ञानेश नामदेवांच्या घरी जाणार म्हटल्यावर वरती 4-5 जण असे इथं त्याच्याबरोबर असं सगळेजण जातात. देव पांडुरंगाबरोबर, चला आज खुद्द नारायणाबरोबर आपल्याला पाहुणचार घ्यायला जायला मिळतंय. आनंदी सगळं वातावरण, सगळं आनंदी. आणि भगवंताला वाटतं की आज जरा थोडी बायकोची चेष्टा करावी. बाहेर आलो आहे, रोजचं चालूच असतं, आज जरा चेष्टा करावी. ओवाळाचं ताट केलं जातं, पंचारती सगळ्या त्या सोन्याच्या पूर्ण निरांजनामध्ये सगळं तूप बीप एकदम सगळा झगमगाट देवीचं सगळं कारण काम असतं. आणि बाहेर येते तर पांडुरंगाने एक गंमत केलेली असते. जे सगळे देव असतात सगळ्यांचीच रूपं पांडुरंगाची. आतल्या खोलीतनं बाहेर जेव्हा लक्ष्मी येते, म्हणजे रुक्मिणी येतात, त्या आईसाहेब येतात, त्या बघतात सगळेच पांडुरंग, ह्याच्यातला माझा नवरा कुठला, गोंधळात पडतात. ओवाळू कोणाला, सगळेच सारखे. चुकून दुसऱ्याला ओवाळलं नवरा नाही निघालं तर काय करायचं. मनामध्ये खूप साशंकता निर्माण होते. नामदेवाला म्हणते, नामदेवा काय रे, सगळीकडेच हे उभेत, मी कोणाला ओवाळू, मला जरा मदत कर. नामदेव महाराज म्हणतात की आईसाहेब मी काय मदत करणार, अहो ज्याच्याबरोबर तुम्ही जन्म काढलात त्याला तुम्ही ओळखू नये म्हणजे आश्चर्य आहे. म्हणजे गंमत बघा, एखाद्या मोठ्या सभेमध्ये एखाद्या बाईला आपला नवराच ओळखू येऊ नये तर किती मोठा घोटाळा होईल. आणि इथं तर सगळेच सारखे. ते नामदेव महाराजांवरती या रुक्मिणीबाई चिडतात आणि म्हणतात, हे बघ ही वेळ नाहीये चेष्टा करायची, गपचूप आणि पटकन सांग, मला माहितीये माझ्यापेक्षा जास्त तू त्यांना ओळखतोस. रामा, आमच्या यांना माझ्यापेक्षा तू जास्त ओळखतोस, पटकन सांग, उगाच वेळ घालवू नकोस. म्हणतात आई साहेब एकदम सोपं आहे, ज्याच्या हृदयावरती भक्ताच्या प्रेमाचा ठसा उमटलेला आहे तो तुमचा. बस मास्टर की कळते रुक्मिणीला. कारण देवतांनी रूप जरी घेतलं तरी भक्तांच्या प्रेमाचा ठसा ज्याच्यावरती उमटलेला आहे तो एकच असतो. आणि जाऊन पांडुरंगाला ओवाळतात. पांडुरंग म्हणतो, बघ शेवटी तुला मला ओळखण्यासाठी नामाचा आधार घ्यायला लागला. लक्षात घ्या नीट दृष्टांत. खुद्द पांडुरंग सांगतायत, मला ओळखण्यासाठी तुला नामाचा आधार घ्यायला लागला. त्या आईसाहेब की रुक्मिणी पांडुरंगाला म्हणते, अहो तुम्हाला सगुण रूपात येण्यासाठी सुद्धा नामाचाच आधार घ्यायला लागला. भगवंताला जर ओळखायचा असेल तर नामाशिवाय ओळखता येत नाही. इतकं छान, म्हणजे तेव्हा खूप मजा आली की नाम असेल तरच भगवंताची ओळख आहे, नाही तर भगवंताची ओळख नाही. म्हणून मनुष्यानी कायम अखंड नामस्मरणामध्ये दंग असावं, तरच भगवंताची प्राप्ती होते. कारण नामाशिवाय भगवंत आणि भगवंताशिवाय नाम दोन्हीही अशक्य आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी हा दाखला दिलेला आहे. अक्षर ब्रह्मामध्ये योगासाठी आज बघण्यासाठी नाम पाहिजे, रस्ता पाहिजे ना.
भगवंतांनी अर्जुनाला इथं युद्धभूमीवर सांगितलं की आत डोकावून बघ, पण अर्जुन तेवढा हुशार नव्हता की सहज मार्ग तो माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सहज केला. तो मार्ग होता, हा नुसता मार्ग नव्हता. तर त्याचं जीपीएस पण माऊलींनी दिलं. असं जा, नामस्मरण हे जीपीएस. भगवंत जेव्हा ज्या माणसाला कळतो त्याला भगवंताचं रूप कळत नाही, कारण नाम हे भगवंतमय करून टाकतं, म्हणून त्याला कृष्णमय म्हणतात, कृष्ण रूप म्हणत नाही. कारण ज्याची ओळख भगवंतामुळे होते तो त्याच्यात मय म्हणजे इतका मिसळलेला असतो, त्याचं स्वतःचं अस्तित्व संपतं, रूप संपतं आणि तो भगवंतमय होतो, म्हणून विष्णुमय किंवा कृष्णमय झालेला आहे. अर्जुनाला स्वतःनी कृष्णामध्ये सामावून घेतलं म्हणून तो कृष्णमय आहे. आणि इतरांनी पाहिलं ते कृष्णाचं रूप पाहिलं. अक्षर ब्रह्मयोगामधला सगळ्यात मोठा हा भाग आहे. आपणही बघत असतो जीवनामध्ये, पण जो आत्म ओळखत असतो त्याला माहिती असतं की गंमत काय. पण जो फक्त बाह्य ओळख बघत असतो त्याला कळत नाही. त्याला जे बाह्य अवस्थेत दिसतं त्याच्यावर तो विश्वास ठेवतो, आणि जो अंतरात्म्याने बघतो त्याला बाह्य जगताशी बाह्य रूपाशी काहीच घेणं देणं नसतं. याला ध्यान म्हणतात. ध्यानामध्ये काय बघायचं आहे? भगवंत नाही बघायचा. भगवंताने अर्जुनाला सांगितलं ध्यान म्हणजे काय रे? माझी प्राप्ती नाही, स्वची प्राप्ती. तू स्वतःला बघ. मनुष्य स्वतःला बघत नाही, स्वतःची ओळख नाही. स्वतःच अस्तित्व ज्या व्यक्तीला कळतं तोच भगवंताला पाहू शकतो. आणि जो भगवंताला पाहिला जातो तो स्वतःच अस्तित्व संपवून टाकतो. त्याला कळत नाही की मी नाहीच आहे, तोच आहे. मी जर म्हटलं की हा मीच आहे, भगवंत कुठे आहे? पण मी नाही, हा भगवंताचाच एक ह्या पूर्ण ब्रह्मांडातला एक भाग आहे. हे अस्तित्व माणसाला जेव्हा कळतं तेव्हा भगवंताची प्राप्ती त्याला होते. आणि मग तिथं भगवंताने सांगितलं की राजभोग हा जो हे लिहिलेला आहे की कसा प्राप्ती झाली. आता रस कसा प्यायचा? आता रस कसा? रसग्रहण पिणं नाही. आंब्याचा रस मी प्यायला आणि आंब्याचा रस ग्रहण केला, दोन्ही फरक आहे. जे ग्रहण करतो ते आत्मिक समाधान देतं, आणि जे आपण पितो ते तात्पुरतं समाधान देतं. म्हणून आपण ग्रहण करायचं. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की मनुष्यानी स्वतःची विचारधारा जेव्हा ग्रहण करतो तेव्हा माझी ओळख आहे. तू स्वतःचं अस्तित्व विसरून जा, कारण बाह्य जग हे सर्व खोटं आहे. एक दिवस जसं आपण वस्तू वापरतो त्याचा एक प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असते. हा देह तू माझ्या विचारांनी किती जगणार आहेस? भगवंताचा जेव्हा विचार येतो तेव्हा नियंत्रण येतं, आणि नियंत्रण आलं की आपोआप षडरिपूंवरती नियंत्रण येतं, इंद्रियांवरती नियंत्रण येतं. इंद्रिय मीच दिली आहेत, पण त्याचा मला जर विचार करून वापर केलास तर तो सुयोग्य होईल, नाही तर अयोग्य होईल. जो इंद्रियाच्या आहारी जातो त्याच्यात मी नसतो, त्याच्यात असुर असतो. पण जो इंद्रियावरती राज्य करतो म्हणजे इंद्रियांना नियंत्रित करतो तिथं मी असतो, कारण तो माझ्या विचारधारेने चालत असतो. बघा, एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाला तरी तिला गर्भधारणा होते, पण जे बीज निर्माण होतं ते भयान होतं. पण याच्या विरुद्ध जो प्रेमाचा भाव असतो आणि त्याच्यातनं जे बीज तयार होतं त्या बीजामध्ये तो प्रेम भाव उतरतो.
म्हणून जसं बीज, ज्ञानेश्वरी मध्ये माऊली काय सांगतात, बी जसं आहे तसा वृक्ष होणार आहे. घाबरायचं नसतं. मनुष्य जीवनामध्ये संकट येतात, त्याला मनुष्य संपतो, ह्यालाच मृत्यू भगवंत म्हणतात. माऊली म्हणतात नाही, जो जमीन फाडून वर येतो तोची वृक्षाशी पर्यंत जातो. वृक्षाच्या टोकापर्यंत जाणाराला जमीन फाडून वर यायला लागतं त्या बीला, तेव्हा त्याचा वृक्ष होऊ शकतो. मनुष्य जीवनामध्ये येणाऱ्या अडी अडचणी ह्या येणारच, हा अविभाज्य भाग आहे. पण त्याला जो तोंड देतो तोच यशस्वी होतो आणि त्याचा उत्तम वृक्ष होतो. पण जो म्हणतो की नाही, माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत, संकट आहेत, मी काहीच करू शकत नाही, तो तिथंच मृत्यूला कारण ठरतो. म्हणून मनामध्ये विचार सुद्धा तेच उत्तम हवेत की तुम्ही उत्तम आयुष्य जगाल. जरी चुकीचे विचार आले तरी ते तुम्हाला झटकता यायला पाहिजेत. मनामध्ये जीवनामध्ये आलेल्या छोटे छोटे वाईट प्रसंग आपल्याला वाटतात की आपलं जीवन उद्ध्वस्त केलं नाही. भगवंत अर्जुनाला सांगतात, ह्या जगतामध्ये बदललेली अवस्था ही नवीन जीवनासारखी आहे. काल खायला नव्हतं, काल भिकारी होतो, आज खायला मिळालं, आज श्रीमंत झालो. अवस्था बदलली, मनुष्य बदलला, परिस्थिती बदलली, स्थिती बदलली. प्रत्येक क्षण मनुष्य नवीन जन्म घेत असतो. तर त्या प्रत्येक क्षणामध्ये मनुष्याने जगायला शिकायला पाहिजे. हे तो उत्तम तेव्हा जगू शकेल जेव्हा तो माझं अस्तित्व मान्य करेल. म्हणजे भगवंत जर बरोबर असेल, भगवंतमय झाल्यावर काय, सीएम बरोबर असेल तर कोणीच अडवणार नाही. सगळेच म्हणतील जा ह्यांच्या बरोबर आहे. पण नगरसेवक असेल तर नक्कीच अडवणार. तू काय, पण तो जर त्या सीएम बरोबर असेल तर त्यालाही अडवत नाहीत. लक्षात घ्या, भगवंत ज्याच्या बरोबर आहे, भगवंत ज्याच्या ठाई आहे, त्याला जगतामध्ये कुठलंच कर्म अडवू शकत नाही. कारण आपली जबाबदारी भगवंताने घेतलेली आहे. भगवंताने अक्षर ब्रह्म योगामध्ये अर्जुनाच्या मनामध्ये हे ठसवलं की तू मीमय आहेस, कारण त्याच्याशिवाय पुढे जाऊच शकत नव्हता. जे आपण परीक्षा बघतो, मोठमोठ्या पीठांवर बसताना अगोदर परीक्षा घेतली जाते. जसं शंकराचार्य पीठावर बसताना अगोदर 2-3 वर्ष त्याचा अभ्यास केला जातो त्या विद्यार्थ्याचा, त्या शंकराचार्यांबरोबर, आणि मग ठरवलं जातं. खात्री नसते आधी की 3 वर्ष राहिलंस तर तू त्या पीठावर बसशील. तू त्याचे अटीनियम पाळतोस की नाही हे पाहणं गरजेचं असतं. भगवंत अर्जुनाला सांगतोय की मी आखून दिलेलं नियम हे जर मनुष्यानी पाळले तर मनुष्य सुसह्य जीवन जगू शकतो. पण प्रश्नच चुकीचा आहे. जो मनुष्य भगवंतमय होतो त्याच्यामध्ये नियम निर्माणच होत नाहीत. म्हणून आपल्याला भगवंतमय होणं गरजेचं आहे. नामदेव महाराज पांडुरंगमय झाले होते. ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगमय झाले होते. तुकाराम महाराज पांडुरंगमय झालं होतं. स्वतःचं अस्तित्वच नाही. पांडुरंगाचं नाव आलं की नामनाचं नाव येतं. पांडुरंगाचं नाव आलं की ज्ञानेश्वरांचं नाव येतं. हीच आपली ओळख, हे आपण लक्षात ठेवायचं. आपल्यामुळे गुरुची ओळख होता कामा नये. गुरुच समोर आलं की तुम्ही ह्यांचे गुरु ना, शिष्याचं नाव आपोआप येतं. माऊलींचं नाव आलं की पांडुरंगाचं येतं, गुरुचं नाव येतं. ईश्वरमय झाले. तुकाराम महाराज ईश्वरमय झाले. भोग आला, स्वतःच्या पायाखाली मूल नेलं, पण पांडुरंगाचं नाव घेणं सोडलं नाही. पांडुरंगाने ते परत दिलं. हे नुसते नाही आहेत, हे दृष्टांत आहेत मनुष्य जीवनामध्ये आपल्याला रोजचं जीवन जगताना जगण्यासाठीच आहे. की आपली आर्तता किती एकरूप हवी, आपली आर्तता किती हवी. नुसते पोथ्या आणि मी संध्याकाळी बसलो 2 तास वाचत आणि 3 तास 10 पारायण करतो, त्यांनी काही होणार नाहीये. मय किती होत आहे. श्रीखंडामध्ये चक्क्यामध्ये साखर घातल्यानंतर ती त्या यंत्रामध्ये फिरवली जाते तेव्हा त्याचा गुण बदलतो. नाही बदलला तर गुण वेगळा येतो.
मग आपण आणि भगवंत ह्याच्यामध्ये नामस्मरण हे ते यंत्राचं काम करतं. ते जेव्हा तुम्ही पिसलं जातं तेव्हा ते खाली जो सत्व उरतं ते म्हणजे आपण आणि भगवंताची एकरूपता आहे. आपण भगवंतमय होणं आहे. आणि भगवंतांनी अर्जुनाला इथं ह्या अक्षर ब्रह्मयोगामध्ये करून घेतलं. अर्जुनाला कळलंच नाही. हिप्नोटाईज आजच्या भाषेमध्ये. बास. आता मी भगवंताच्या दृष्टिकोनातनं बघतो. स्वतःची दृष्टी गेली, आता मी भगवंत. आता जे काय होईल ते बास. ही भगवंताची आज्ञा. गुरु आज्ञा म्हणजे स्वतःचं अस्तित्व विसरणं. आत्ताच्या भाषेमध्ये गुरुनी सांगितलं जा. मारुती राया प्रभू रामचंद्रमय झाले म्हणून ही अवस्था, दासाची अवस्था. रावणाने तेव्हाच सांगितलं होतं, इकडं कशाला आणलं, तिथंच मारलं असतं, कशाला हे पाहिजे. पण उद्धार करायचा होता. म्हणजे काळ वेळ ही ठरलेली असते. रावणाच्या समोर काय होतं, ह्याच्यापासून उद्धार होणं एवढंच तर होतं, किरकोळ गोष्ट. स्वार्थी असता तर करून घेतलं असतं, तिथंच युद्ध केलं असतं, कशाला एवढ्या लंकेपर्यंत घाट घातला असता, तिथंच येऊन घेतलं असतं. कारण स्वतःचा उद्धार, पण त्यांनी स्वतःचा नाही समाजाचा, पूर्ण आपल्या कुळाचा उद्धार केला. भगवंताला दरवाजात आलं, रामाला उद्धार केला. समजून घेतलं पाहिजे आपला इतिहास काय आहे, आपलं शास्त्र काय, कसं चालतं. रामाने कटकट केली नाही. सीतेला काही नुसत्या वनात ठेवलं नव्हतं, अशोक वनात ठेवलं होतं. अशोक वृक्षाचं महत्वच हे आहे, स्वच्छ. म्हणून ते अशोकवरिष्ठ केलेलं आहे. अशोकवरिष्ठ का केलंय? स्वच्छ. याच्या व्यतिरिक्त तिसरा शब्द नाही. आणि जे स्वच्छ, त्याला अजून स्वच्छ म्हणताच येत नाही. स्वच्छ म्हणजे स्वच्छ. तिथं ठेवलं. रामाची कुठलीच कंपनी तिथपर्यंत पोहोचायची नाहीत. त्याची क्षमस्व रावणाची कुठलीही राक्षसी वृत्तीची कंपनी तिथं पोहोचायची नाही. आपण कधी विचारच करत नाही. तिची एक मैत्रीण होती, राक्षसीनच होती, सीताधार्जिन होती. देवी देवी म्हणून सेवा करायची. का? सीतामय झाली. होती कोण? राक्षसीन. घ्यायचं काय आहे? वृत्ती माणसाची कितीही राक्षसी असो, जी जेव्हा भगवंताशी एकरूप होते तेव्हा स्वतःचं अस्तित्व संपतं आणि ती भगवंतमय होते. हेच इथं अर्जुनाने कृष्णाला सांगितलेलं आहे. आता तू आणि मी एकत्र आहोत आणि पुढं आता निर्माण होईल तो राज गुह्य योग. म्हणजे गुह्यता काय असते, मनुष्याला जेव्हा गुह्यता कळते तेव्हा त्याला राजयोग प्राप्त होतो. आधी राजयोग होत नाही, मग गुह्यता कळत नाही, तर आधी गुह्यता कळते. गुपित काय आहे, गंमत काय आहे, कोड काय आहे, समोर आहे पण सोडवता येत नाही. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, हे घे, हे कोष्टक घे, आता तुला तयार करून दिलंय, आता तुला कोड सोपं आहे, आता तुला गुह्यता ही तुला सोडवता येणार आहे. आणि मग अर्जुनाने हा युद्धाकडं बघायचा दृष्टिकोन बदललेला आहे. मग तो या काय राजगुह्य योगात होतात आपण पुढच्या रविवारपासून चालू करू. श्रीराम.